एक आठवड्यापूर्वी युवा संघर्ष मोर्चाने देवळी पुलगाव रस्त्यावर 1.5 किलोमीटर पर्यंत बेशरमचे झाडे लावून जीवघेण्या खड्ड्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या मार्गावर अनेकांना जीव गमवावा लागला. काहींना कायमचे अपंगत्व आले. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला 7 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला होता. अन्यथा कार्यालयात ठिय्या आंदोलन करू असा इशाराही दिला गेला. त्यामुळे ठरल्याप्रमाणे युवा संघर्ष मोर्चाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात 7 दिवसानंतर ठिय्या आंदोलन केले. यानंतर लगेच तातडीने रस्त्याची डागडुजी सुरू केली. देवळी ते दहिगाव अशी डागडुजी केल्या जाईल अशी माहिती शाखा अभियंता राणे यांनी दिली. यावेळी शाखा अभियंता राणे यांना डागडुजीचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. 1-2 वर्षाच्या कालावधीनंतर रस्ता दुरुस्तीचे काम सुरू झाल्याने आता खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघाताची मालिका थांबायला हवी. संपूर्ण काम पूर्ण होईपर्यंत युवा संघर्ष मोर्चा रस्त्याच्या कामाचा पाठपुरावा सातत्याने करीत राहील. अर्धवट काम न करता रस्त्यावरील संपूर्ण खड्डे बुजवावे व चांगल्या दर्जाचे काम व्हावे अशी अपेक्षा युवा संघर्ष मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. यावेळी किरण ठाकरे, प्रवीण कात्रे, गौतम पोपटकर, विश्वनाथ खोंड, हबीब भाई, रिझवान तंवर, सागर पाटणकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची ठिय्या आंदोलनात उपस्थिती होती. अश्विन शहा, विदर्भ न्यूज, पुलगाव.